खऱ्या बातम्या वेगाने, आवाज तुमच्या हक्काचा, अहिल्या न्यूज 24 आवाज सातपुड्याचा। न्यूज चॅनल राजेंद्र ससाने। आपला परिचय? मी संतोष अशोक सोनवणे। आपण त्याचा पंचायत समितीसमोर जे उपोषण चालू केलेलं आहे त्या संदर्भामध्ये काय म्हणणार, आपल्या मागण्या काय आहेत? माझं कुटुंब मी 40 वर्षापासून 40 ते 50 वर्षापासून जेमतेम अतिक्रमित जागेत राहून राहिलो। त्यानंतर 2016 मध्ये माझ्या वडिलांच्या नावे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर असताना सुद्धा काही लोकांना ग्रामपंचायतीने नमुना आठ करून त्यांच्या घरकुलाला मिळून दिला, पण आमच्या कुटुंबांना अजूनही न्याय मिळाला नाही। त्यासाठी मी उपोषणास बसलेलो आहोत। अजूनही जवळजवळ 8-10 वर्षापूर्वीपासून मला व माझ्या कुटुंबियांना सतत एकदम गटारीतल्या पाण्यासारखं पाणी वाहिनीतून येऊन राहिलं। त्याही मागणीसाठी जवळजवळ मी 5-7 तक्रारी दिल्या असतानाही कोणत्याच दखल त्या गोष्टीची घेतली नाही। पण माझी आई अपंग असून 10 वर्ष 15 वर्ष झाली जेमतेम अपंगाचं सर्टिफिकेट आहे। आई अपंग असतानाही ग्रामपंचायतीतून कोणताच अपंगाचा निधीचा लाभ मला मिळाला नाही। त्यासाठी आम्ही उपोषणात इथं बसलेलो। आपल्या 3 मागण्यांकरिता आपण उपोषणात बसलेले आहात। हो। पुढील भूमिका काय राहणार आपली? जोपर्यंत माझ्या मागण्या मंजूर होत नाहीत तोपर्यंत मी उपोषणास इथं कायमस्वरूपी बसणार। ठीक आहे। आपला परिचय? मी ज्ञानेश्वर शामराव कोकाटे, राहणार पडशी। आपण जे उपोषणात बसलेले आहात पंचायत समितीसमोर जळगावमध्ये, ते आज आपला कितला उपोषणाचा कोणता दिवस आहे? आज दुसरा दिवस आहे। आता उपोषणातील मागण्या काय आहेत आपल्या? उपोषण मागणी आमची सर्वप्रथम पहिली मागणी आहे, जे मोठे जे पैसे आहेत ते शासनाकडून 27,000 रुपये भेटतात, पण घरकुल लाभार्थ्याला 18,000 कोणालाच मिळत नाही। जी तफावत आहे 9,000ची, त्याच्यासाठी आमचं सर्वप्रथम उपोषण आहे। आणखी इतर मागण्या कोणकोणत्या आहेत? दुसरी मागणी आमची ते LED लाईट आहे, त्यात खरेदीमध्ये अनियमितता व्हायला। सामान्य मार्केटला 1500 लाईट भेटते, तो येणं 3,000 रुपयांना खरेदी करायला। तिसरी मागणी आमची अशी आहे की ग्रामसेवकबद्दल आहे, जे ढगे साहेब। ग्रामसेवक कोण आहेत? ढगे साहेब। बरं, प्रभारी आहेत की? प्रभारीच आहे। प्रभारी आहेत। आता विनाकारण त्रास देतात गावातील जनतेला, भरपूर लाभार्थी घ्यायला। म्हणजे आता ग्रामसेवक हे त्या ठिकाणी उपस्थित असतात काय? मुख्यालय राहतात काय? उपस्थित राहतात। मुख्यालय राहतात की बाहेरगावी येतात? बरं, त्यांच्या कामामध्ये कशा प्रकारची पारदर्शकता दिसते काय? नाही, काहीच नाही। आणखी आता पुढील आपली भूमिका काय राहणार आहे या संदर्भामध्ये उपोषण? जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण चालू राहणार। ठीक आहे। सत्य, वेग आणि विश्वासाचं नवं नाव अहिल्या न्यूज 24 आवाज सातपुड्याचा। आजच सबस्क्राईब करा आणि पहा बातम्या तुमच्या भाषेत, तुमच्या शैलीत। अहिल्या न्यूज 24, बातम्या जशा आहेत तशाच।